राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक ताज्या झटपट बातम्या आपण बघणार आहोत। तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण बातमीपत्रास सुरुवात करूया। ठिबक घोटाळ्याचा मागवला अहवाल, कृषी आयुक्तालय जाणार प्रकरणाच्या मुळाशी, मुळेंच्या मूळ शिफारशी कोणत्या? अमरावती पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे अनुदान लाटल्यासंबंधी दडपलेल्या प्रकरणाचा अहवाल कृषी आयुक्तालयाने मागवला आहे। त्यामुळे या गैरव्यवहारातील इतर दोषींची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे जी काही लाच प्रकरणं मागील काही वर्षात झाली त्याचा सुद्धा सोक्षमोक्ष लागणार आहे। सोया तेलची आयात 73% वाढली, देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका। सोयातील आयात महिनानिहाय वाढ, त्यामुळे आता शेतकऱ्यांना यातून फटका बसण्याची शक्यता आहे। घटत्या साखर उत्पादनाने चिंता, गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात 20 लाख टनांनी घट। देशाचा साखर हंगाम जसा पुढे जाईल तशी साखर उत्पादनात घट होत आहे, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे। त्यानंतर पुढील बातमी बघूया। साखर कारखान्यांचे अड्डे जाम, पश्चिम महाराष्ट्रात यंत्रामुळे ऊस तोडणी गतीने, गाळप यंत्रणेवर ताण, यंत्र मालकांचे नुकसान। यंदा पहिल्यांदाच ऊस तोडणी ही यंत्राने होत असल्याने अनेक ठिकाणी यंत्रानेच ऊस तोडणी होत आहे। मात्र कारखान्यांच्या काही सूचनांमुळे यंत्र मालक हे चिंतेत आहेत। त्यानंतर पुढील बातमी बघूया। ICARने बदलली देशातील डझनभर संस्थांची नावे, शॉर्ट फॉर्म एकसारखा असल्याने कामकाजात अडचण। बीड बाजारपेठेत राज्यातून रेशीम कोशांची आवक। बीड येथील बाजार समितीच्या आवारातील रेशीम कोश खरेदी बाजारपेठेत राज्यातील विविध रेशीम कोशांची आवक होत आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी बघूया। शंभू सीमेवरून शेतकऱ्यांचा मंगळवारी दिल्लीला मोर्चा। हरियाणा पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 21 जानेवारीला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता शासनाला याचा किती धक्का बसतो याकडे लक्ष लागलेलं आहे। पुढील बातमी बघूया। सरकारला शेतकरी कर्जमाफीचा विसर, आश्वासन पूर्तीबाबत शब्दही काढला जात नसल्यामुळे शेतकरी विवंचनेत। गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने कर्जमाफी करणार असा शब्द दिला होता। मात्र अजित पवार यांनी कर्जमाफीविषयी मीडियाने विचारलं असता त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेणार नाही असं म्हटलं आहे। त्यानंतर पुढील बातमी बघूया। सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, 2026 पासून आयोगाच्या शिफारशी लागू होणार। 1.2 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्याचा तात्काळ लाभ मिळणार आहे। केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे, त्यामुळे देशाच्या तिजोरीवर सुद्धा ताण येणार आहे। पुढील बातमी बघूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ राजकारणासाठी वापर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसवर टीका। देशात बिगर काँग्रेसचे सरकार आले असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता। काँग्रेसने याचा फक्त राजकारणासाठी वापर केला अशी टीका शिंदे यांनी केलेली आहे। त्यानंतर पुढील बातमी बघूया। वाल्मी कराडची परदेशात संपत्ती, अमेरिकेचे सिम कार्ड आढळले, CID तपासात उघड, 3 मोबाईल जप्त। आता वाल्मी कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर पुढील चौकशी कशी होते याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर पुढील बातमी बघूया। दिव्यांग तृतीयपंथी यांच्यासाठी सर्व कोर्टाच्या आवारात स्वतंत्र शौचालय बांधा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। समितीची स्थापना आणि पुरेसा निधी देण्याचे सुद्धा दिले आदेश। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघूया। हवामान बदलातील घटकामुळे पिकांची वाढ खुंटलेली दिसत आहे, त्यामुळे शेतकरी मागील काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यात निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली दिसत आहे। त्यामुळे यावेळी कसं उत्पादन होईल याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट बातम्या। अशाच बातम्यांसाठी जर तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब केला तर तुम्हाला रोज अशा महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या बघायला मिळतील। धन्यवाद। जय जवान जय किसान।